on the basis of organization cells, they are of two types, the prokaryotic cells and the eukaryotic. ही जी सेल आहे तर या सेलमध्ये काय होते पहा की या ठिकाणी याच्यापासून डॉटर सेल तयार होणार, अशा डॉटर सेल हे पाहिजे डिव्हिजन. So this is the graphic representation for mitosis and this is the graphic representation for the न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोममध्ये DNA आहेत, DNAमध्ये जीन्स आहेत आणि ते कंट्रोल करतायत कशाला, सेलमधल्या सेल्सच्या न्यूक्लियसच्या बाहेरून जे सायटोप्लाझम आहे त्यातल्या घडामोडीला. तर सायटोप्लाझमिक अँड न्यूक्लिअर चेंजेस हॅपन सायमल्टेनियसली ॲट द टाइम ऑफ प्रिपरेटरी स्टेज ऑफ द सेल. हेलो बच्चे लोग, गुड आफ्टरनून. So today we will be discuss the another chapter. तर आज हा पण व्हिडिओ तुम्हाला जे मराठी मीडियम आणि सेमीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तसा हा बेसिक टाईप व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये अति महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तुमचा NCERT मधला चॅप्टर नंबर 10 आहे, चॅप्टर नंबर 10. So see here, chapter number 10. So this is the cell cycle and cell division, cell cycle and cell division, cell cycle and cell division. तर पहा आता ही सेल सायकल आणि सेल डिव्हिजन हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. कारण का तुमचे जे काही वेगवेगळे चॅप्टर आहेत आता NCERTमध्ये 11-12मध्ये किंवा बोर्डामध्ये, तर त्या ठिकाणी हे बायोलॉजिकल ॲस्पेक्ट्स म्हणजे हे पहा या ठिकाणी हे बायोलॉजिकल ॲस्पेक्ट्स म्हणजे जे काही जीवशास्त्राच्या संबंधित बाबी ह्या सगळ्याची सुरुवातच कशापासून होती, सेलपासून. कशापासून, सेल. बिगिनिंग that had been start where from the cell. The life of each of us or the life of any organism or any individual, that also begin or start with the cell. So this cell, for example, तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आपल्यामध्ये ह्युमन बिईंगमध्ये आपल्या लाईफची प्रत्येकाची जी पहिली सेल आहे तर ती पहिली सेल कोणती या लक्षात, आपल्या लाईफची जी पहिली सेल आहे ती झायगोट आहे, डिप्लॉइड झायगोट. So see here, this diploid zygote represent as a first cell of the life of each of us. This is the first cell of the life of each of us. तर आता ही जी सेल आहे हीच सेल काय होते, ही सेल हिला मी डिप्लॉइड असलेले आहे 2n. तर हे दिस 2n मीन्स दिस इज द क्रोमोझोमल स्टेटस. आणि मग ही कंडिशन आहे, ही एक कंडिशन आहे की ही कंडिशन रिस्टोर होणं आवश्यक आहे कुठं, सजीवांच्या बॉडीमध्ये. आणि मग ही कंडिशन पुन्हा रिस्टोर होण्यासाठी म्हणजे ही जी प्लॉइडी आहे, ही प्लॉइडी तर ही रेग्युलेट होण्यासाठी आणि पुन्हा मेंटेन होण्यासाठी त्या ठिकाणी हे सेल सायकल आणि सेल डिव्हिजन महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपली जी बॉडी असते, एक आपल्या बॉडीमध्ये पहिली सेल ही आहे झायगोट. तर हा झायगोट काय होतो, रिडिवाइड होतो रिपीटेडली बाय मायटॉसिस. त्याच्यानंतर त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो आणि हा जो एम्ब्रिओ आहे ज्याला सुरुवातीला तुम्ही मोरुला एम्ब्रिओ म्हणता, तो पाहता ब्लास्टुला तयार होतो, ब्लास्टुलापासून गॅस्टुला तयार होतो आणि हा 3 जर्म लेयर्ड एम्ब्रिओ पाहता फिटस आणि त्याच्यापासून न्यूबॉर्न इन्फंट और चाइल्ड. तर असा जो हा प्रकार आहे, ही सेल म्हणजे ह्या सेल एका सेलमुळं ही बॉडी बिल्टअप होते. मोठमोठे जे काही लार्ज ऑर्गॅनिझम्स आहेत जसं ॲनिमल्स आहेत, प्लॅन्ट्स आहेत, तर ही सेलपासूनची उत्पत्ती. तर ही सेल जी आहे ती सातत्यानं ग्रोथ आणि रिप्रोडक्शन दाखवत असते. सेल कंटिन्युअसली रिस्पॉन्सिबल फॉर इट्स ग्रोथ अँड देन रिप्रोडक्शन मीन्स इन द सेन्स ऑफ सेल स्प्लिट, सेल डिवाइड अँड देन टू फॉर्म द डॉटर सेल्स. अगेन द डॉटर सेल्स ग्रो, prepare, become as a mature, then again they divide repeatedly and then again they produces the new cells of the daughter cell. In this way parent cell bear the daughter cells or the parent cell bear the progeny cells. Again the progeny cell grow and develop and again that bear the next generation cells. So in this way this bunch of cell, millions of the cells that had been noted or that comes to the eyes in the body of different types of the organisms or the animals and plants. तर अशा दृष्टीनं हा चॅप्टर जो आहे तो फार महत्त्वाचा आहे.
तर हा संपूर्ण चॅप्टर म्हणजे काय ती सांगतो मी तुम्हाला. बघा हा संपूर्ण चॅप्टर, तर हा संपूर्ण चॅप्टर असा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथंही झायगोट हा डिप्लॉइड इंडिकेट केला आहे, कारण एन स्टँड्स फॉर हॅप्लॉइड, एन स्टँड्स फॉर हॅप्लॉइड अँड द 2n स्टँड्स फॉर डिप्लॉइड. तर ती प्लॉइडी म्हणजे क्रोमोझोमल स्टेटस आहे. तर क्रोमोझोमल स्टेटस इंडिकेट करत असताना त्याच्यासाठी सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम रिप्रेझेंट करण्यासाठी हे पहा, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम हा इंडिकेट करण्यासाठी एन वापरतात. याला आपण हॅप्लॉइड म्हणतो. याला आपण काय म्हणतो? हॅप्लॉइड. हे डबल सेट ऑफ क्रोमोझोम हा इंडिकेट करण्यासाठी 2n म्हणजे ह्याला आपण डिप्लॉइड म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण? डिप्लॉइड. आणि त्याच्यानंतर हे 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम इंडिकेट करण्यासाठी 3n अँड सो ऑन. आता 3n अँड ऑनवर्ड्स ह्याची हे पॉलिप्लॉइडी अँड इट्स टाईप्स वगैरे ही स्टडी काही तुम्हाला नाही रेकॉर्डवर. NCERTमध्ये ही स्टडी काही तुम्हाला रेकॉर्डवर नाही. तर या चॅप्टरचं जे ॲप्लिकेशन आहे ते वेगवेगळ्या धड्यामध्ये. तर हे पेशीचक्र आणि पेशी विभाजन. तर पेशीचक्र घडत असताना पेशी विभाजन कसं होतं हे पाहिजे. तर ह्या धड्याची जी काही सेंट्रल आयडिया आहे, हा जो धडा जो काही या ठिकाणी मेन्शन केलेला आहे NCERTमध्ये, तर ही स्टोरी ह्या प्लॉइडीच्या आधारे बिल्डअप केलेली कशी ते बघा. फॉर एक्झाम्पल म्हणून पाहता मी काय करतो इथं, ही एक हॅप्लॉइड सेट घेतो, म्हणजे 1 सेट ऑफ क्रोमोझोम विचारात घेतो. हा n आहे, फॉर एक्झाम्पल n आहे. आणि हा फक्त न्यूक्लियस मी विचारात घेतला आहे, फक्त न्यूक्लियस विचारात घेतला आहे. ऑलरेडी यू पीपल नो दॅट द सेल्स दे आर ऑफ 2 टाइप्स. On the basis of organization cells, they are of 2 types, the prokaryotic cells and the eukaryotic cells. Prokaryotic possess that are the simple cells where perfect nucleus is not present, and the eukaryotic cells where the true nucleus or the perfect nucleus is present. So right now I am speaking here about the this eukaryotic cell, about the eukaryotic cell. तर आता ही हॅप्लॉइड सेल आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ऑरमध्ये मी दुसरी एक सेल इंडिकेट करतो इथं 2n, ही डिप्लॉइड सेल आहे. आता पहा, ही हॅप्लॉइड आहे, ही डिप्लॉइड आहे. हिचा फक्त हा न्यूक्लियस आहे, बाहेर याच्या सायटोप्लाझम आहे वगैरे, हे सेल मेम्ब्रेन, हे सायटोप्लाझम सेल मेम्ब्रेन, ते काही मी विचारात घेत नाही, तुम्ही ते समजून घ्या. तर आता ही जी सेल आहे, तर या सेलमध्ये काय होतं पहा, की या ठिकाणी याच्यापासून डॉटर सेल तयार होणार, अशा डॉटर सेल. हे पहा, हे सेल, हे डॉटर सेल. सो दिस इज द पॅरेंट सेल, दिस इज द पॅरेंट सेल. And these two are the daughter cells. These two are the daughter cells. These two are the daughter cells. Or you can say that these are the progeny cells. These are the progeny cells. Progeny cells. Here the same thing is there. So the one parent cell produces or bear the 2 progeny cells. अशी एक सिच्युएशन आहे. दुसरी सिच्युएशन या ठिकाणी पहा, याच्यात मी काय केलं, हे 2n हा न्यूक्लियस, याच्याभोवती ही सेल. या ठिकाणी पहा, हा 2n हा न्यूक्लियस, याच्याभोवती सेल. सो दिस इज ऑल्सो द डॉटर सेल और दिस इज ऑल्सो द डॉटर सेल. ही डिप्लॉइड सेल. आता हा प्रकार जो आहे या ठिकाणी, हे सेल डिव्हिजनचा हा प्रकार हा प्लॅन्टमध्ये आढळतो. कारण प्लॅन्ट सेल जे असतात तर त्याच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन हॅप्लॉइडमध्ये पण आहे आणि डिप्लॉइडमध्ये पण आहे. ॲनिमल्समध्ये सोमॅटिक सेल जे असतात, सोमॅटिक डिप्लॉइड सेल, त्याच्यातमध्ये फक्त हे मायटॉटिक सेल डिव्हिजन आहे. हे जे मी तुमच्यासमोर इंडिकेट केलं आहे, सो दिस इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन फॉर मायटोसिस. दिस इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन फॉर मायटोसिस, और यू कॅन कॉल इट ॲज ए इक्वेशनल डिव्हिजन, ED, इक्वेशनल डिव्हिजन. So this is one graphic representation that is the mitosis. तर हे शॉर्टमध्ये असं मी ह्याला रिप्रेझेंट केलं आहे तुमच्यासमोर शॉर्टमध्ये. तर ह्याची स्टोरी NCERTनं कशी बिल्डअप केली ती सांगतो मी तुम्हाला, ह्याच एवढ्या भागाची. हे तर ही सेंट्रल आयडिया आहे कशाची, मायटोसिसची. कारण तुम्हाला 2च मेकॅनिझम इथं स्टडीला आहेत. हे आपका जो सिलेबस, हे तुमचा जो सिलेबस आहे हा NCERTचा 11th स्टँडर्डचा CBSEसाठी सिलेबस आहे, नीटसाठी त्याचं इम्पॉर्टन्स आहे. आणि ह्या सगळ्या सेल सायकल आणि सेल डिव्हिजन ह्या मेकॅनिझमचं अनेक धड्यामध्ये महत्त्व आहे 11th आणि 12th NCERT सिलेबसमध्ये. तर या ठिकाणी हे जे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे हे मायटोसिससाठी आहे आणि दुसरं मिओसिस आहे. कारण का इथं हे याच्या व्यतिरिक्त एक प्रकारचं सेल डिव्हिजन आहे ज्याला आपण अमायटोसिस म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये क्रोमोझोमच्या डिव्हिजनचा संबंध नसतो. कारण जे प्रोकॅरियोट्स असतात त्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड क्रोमोझोम वगैरे नसतात, साधा DNA असतो आणि तो DNA जो आहे ते डुप्लिकेशननं त्या ठिकाणी पॅरेंटमधून डॉटर सेलमध्ये जात असतो. प्रॉपर काही
सेल डिव्हिजन मेकॅनिझम नसतं, कारण तिथं क्रोमोझोम वगैरे नाहीत किंवा त्यांची काही मूवमेंट नाही, त्याचं काही स्प्लिटिंग नाही, कारण ते नसतातच. तर त्याच्यामुळं अमायटॉसिसची स्टोरी काही इथं बिल्टअप झालेली नाही किंवा बनवलेली नाही कुठं NCERTमध्ये. तर हे दोन मात्र स्टोरी आहे, एक मायटॉसिसची आणि दुसरी मिओसिसची. तर हे मिओसिसमध्ये पाहता, हे मिओसिस दाखवतो मी तुम्हाला, मिओसिस. आणि मिओसिसचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन जे आहे ते मिओसिस इज ऑल्सो नोन ॲज RD, रिडक्शनल डिव्हिजन. मिओसिस इज ऑल्सो नोन ॲज RD, रिडक्शनल डिव्हिजन. तर हे मिओसिस जे असतं हे हमेशा रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये घडणार, म्हणजे जर्म सेलमध्ये घडणार. रिप्रोडक्टिव्ह सेल्स सहसा डिप्लॉईड असतात सहसा, कारण हे मिओसिस डज नॉट ऑकर्स ऑर टेक्स प्लेस इन द हॅप्लॉईड सेल. तर हे पहा, हे 2N, ती प्लॅन्ट सेल असो की ॲनिमल सेल असो, रिप्रोडक्टिव्ह सेल आहे. तर याच्यामध्ये हे मिओसिस दोन टप्प्यात विभागले. ही पॅरेंट सेल आहे, दिस इज द पॅरेंट सेल, दिस इज द पॅरेंट सेल. आता हे पॅरेंट सेलपासून हे पाय हॅप्लॉईड तयार झाला, या ठिकाणी दुसरा हा पण हॅप्लॉईड तयार झाला. म्हणजे ही सेल आहे, याच्याभोवती सायटोप्लाझम, याच्याभोवती ही जशी सेल आहे, हिचं जसं अस्तित्व आहे तसं या दोन सेलचं अस्तित्व आहे. दिस इज द मिओसिस 1, दिस इज द मिओसिस 1, मिओसिस 1. तर आता हे मिओसिस 1 जे आहे, मिओसिस 1 याच्यामध्ये पहा, हे रिडक्शन झालं आहे, RD, रिडक्शन झालं आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं ते पहा. पुन्हा या ठिकाणी ह्या डॉटर सेल तयार झाल्या, हे डॉटर सेल, याही ठिकाणी पुन्हा हे डॉटर सेल, हे पाय हे डॉटर सेल. तर आता ह्याच्यामध्ये हे मिओसिस सेकंड आहे, दिस इज द मिओसिस सेकंड. आणि हे जे काही मिओसिस 1 आहे हे मिओसिस सेकंड आहे. मिओसिस सेकंड इज इक्वॅलंट टू द मायटोसिस. हे पाय हे मायटोसिस आहे, हे मायटोसिस आहे, हे मायटोसिससारखं इक्वॅलंट टू द, म्हणून ह्याला ED म्हणतात, ह्याला ED म्हणतात, इक्वेशनल डिव्हिजन. मात्र एकूण रिझल्ट कशात गेला, एकूण रिझल्ट इथून इथपर्यंत जर तुम्ही ऑब्झर्व केलं या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत, तर एकूण रिझल्ट कशात गेला, रिडक्शनमध्ये गेला, रिडक्शनमध्ये. म्हणून ह्याला हे एकूण जे काही सेल डिव्हिजन मेकॅनिझम आहे ह्याला आपण RD म्हणतो, रिडक्शनल डिव्हिजन. सो दिस इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन फॉर मायटोसिस अँड दिस इज द ग्राफिक रिप्रेझेंटेशन फॉर द मिओसिस. or you can say graphic representation is also known as the schematic representation. Graphic representation is also known as the schematic representation. तर हे schematic representation आहे मायटोसिस आणि मिओसिससाठीचं. तर या ठिकाणी पहा, ही पॅरेंट सेल आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही उदाहरण म्हणून घेतलं, ह्युमन बिईंगची सेल घेतली ह्युमन बिईंगसाठी. तर या आता इथं प्लॅन्टमध्ये मी पी प्लॅन्टसाठी घेतो, कारण प्लॅन्टमध्ये हॅप्लॉईड किंवा डिप्लॉईड सेलसाठी मायटोसिस घडते. तर पी प्लॅन्टमध्ये N इंडिकेट 7 नंबर ऑफ क्रोमोझोम. सो हिअर ऑल्सो 7 नंबर ऑफ क्रोमोझोम्स, दिस N इंडिकेट 7 नंबर ऑफ क्रोमोझोम, हिअर ऑल्सो 7 नंबर ऑफ क्रोमोझोम. पी प्लॅन्टसाठी इथं जर घेतलं तुम्ही तर 2N इज इक्वल टू 14, हे 14 क्रोमोझोम असतात. त्याच्यामुळे इथंही पुढं किती आले, 14, इथंही किती आले, हे 14. पाय आता मायटोसिसमध्ये आणि मिओसिसमध्ये काय होतं ते पहा. या ठिकाणी पी प्लॅन्टसाठी जर तुम्ही घेतलं, हे पी प्लॅन्टसाठी तर हे 14 आहे. ह्युमन बिंगसाठी जर घेतलं तर इथं किती घ्यावं लागेल तुम्हाला, 46. तर इथं किती गेले, हे 7, पुन्हा हे 7. अँड दीज आर द इंटरमिडिएट सेल. आणि ह्या ज्या आहेत ह्या दोन, आता मिओसिस 1 झाल्यानंतर हे इंटरमिडिएट सेल्स आहेत, ह्या राहतच नाहीत. पुढे ह्याच्यापासून हे डॉटर सेल 4 तयार झाल्या, डॉटर सेल 4 तयार झाल्या. तर अशा पद्धतीने हे मायटोसिस आणि मिओसिसचं तुम्हाला सगळं इल्युसिडेशन आलं आहे, एक्सप्लेनेशन आलं आहे. तो सिलेबस आहे तुमचा NCERTमधला, ॲक्च्युअली तो सिलेबस आहे. तर ह्या सगळ्या बाबी 8वी 9वी 10वीत कुठंतरी झालेल्या असतात, पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. तर ह्याची स्टोरी NCERTनं कशी बनविली ती पहा. सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये सेल वगैरे ग्रोथ दाखवतात, रिप्रोडक्शन दाखवतात, अशी जनरल इन्फॉर्मेशन आलेली सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढं हे सेल सायकल आलेलं आहे, सेल सायकल. तर सेल सायकलमध्ये पहा काय झालेलं असतं ती सेल सायकलमध्ये. आता सायकलिक रिप्रेझेंटेशनमध्ये हे एक मी तुम्हाला हे सर्कल काढतो, हे सायक्लिक रिप्रेझेंटेशन झालं. एक गृहीत धरलं तुम्ही, हा एक पॉईंट गृहीत धरला. तर या ठिकाणी त्या सेलमध्ये काय झालेलं असतं, जी काही सेल असते ही प्रिपरेटरी स्टेज भोगत असते. सेलला स्प्लिट व्हायचं असतं, सेल एकदम डायरेक्ट काही स्प्लिट होत नाही. सेलचे काही लगेच 2 तुकडे होणे आणि मग एका पॅरेंट सेलपासून 2 सेल, किंवा त्याच्यानंतर ह्याचे पुन्हा हे पॅरेंट सेल लगेच स्प्लिट होणे, त्याच्यापासून लगेच 4 सेल तयार होणे. सेल स्प्लिट होत असते, पण त्याला मेकॅनिझम आहे. सेल एक्झिबिट द सेल्युलर मेकॅनिझम, सेल एक्झिबिट द सेल्युलर मेकॅनिझम. तर ते सेल्युलर मेकॅनिझम प्रॉपरली सायंटिफिक लेवलवर त्याला सेग्रिगेट करून तुमच्यासमोर NCERTमध्ये मांडलेलं आहे. सो अकॉर्डिंगली सी हिअर,
जर आता ती सेल प्रिपरेटरी स्टेज बघत असताना सेलच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोममध्ये DNA आहेत, DNAमध्ये जीन्स आहेत आणि ते कंट्रोल करतायत कशाला, सेलमधल्या सेलच्या न्यूक्लियसच्या बाहेरून जे सायटोप्लाझम आहे त्यातल्या घडामोडीला. तर सायटोप्लाझमिक अँड न्यूक्लिअर चेंजेस हॅपन सायमल्टेनियसली ॲट द टाईम ऑफ प्रिपरेटरी स्टेज ऑफ द सेल. बा व्हॉट हॅपन्स, सेलचा न्यूक्लियस, इथं फक्त मी न्यूक्लियस दाखवला आहे, याच्या बाहेरून आणखी काय, सायटोप्लाझम ऑफ सेल आहे. तर ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये सायटोप्लाझम ऑफ सेलमध्ये काय होत असतं की प्रिपरेटरी स्टेज म्हणजे काही चेंजेस होत असतात सायमल्टेनियसली, त्यालाच आपण प्रिपरेटरी स्टेज ऑफ सेल म्हणतो. त्या प्रिपरेटरी स्टेजमध्ये काही मॉलिक्युलर ॲस्पेक्ट आहेत, काही मॉलिक्युलर चेंजेस होतात, त्याच्यानुसार आपण आपल्या सोयीसाठी ॲक्च्युअली सायटोप्लाझममधल्या घटना बाहेरच्या आणि न्यूक्लियसमधल्या घटना ह्या कंटिन्युअसली सातत्यानं घडत असतात त्या ठिकाणी कंटिन्युअसली, परंतु आपण त्याला आपल्या स्टडीसाठी सिग्रिगेट केलं आहे. तर सेल सायकलमध्ये सुरुवातीला प्रिपरेटरी स्टेजला जी एक स्टेज येते त्याला आपण G1 म्हणतो. G1 हे G1 ही पहा, हे G1 फेज. त्याच्यानंतर ही झाल्यानंतर एक सिंथेसिस फेज येते, हे S फेज, आणि त्याच्यानंतर ही G2 फेज येते, हे G2 फेज. आता हे G1ला कुठल्या इव्हेंट घडतात, कशा प्रकारच्या घडामोडी घडतात सेलच्या सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियसमध्ये, त्याच्यानंतर सिंथेसिस फेजला, S फेजला, त्याच्यानंतर G2 फेजला ह्या कुठल्या प्रकारच्या घडामोडी ह्या तिन्ही स्टेजला घडतात, कुठं, इनसाइड द न्यूक्लियस ॲज वेल ॲज सायटोप्लाझम, आणि ती प्रिपरेटरी स्टेज असते. तर त्यालाच आपण या ठिकाणी हे इंटरफेज म्हणतो, दॅट इज कॉल्ड इंटरफेज. हे इंटरफेज, हे फेज, हा फेज नावाचा शब्द मॅथमध्ये आहे, फिजिक्समध्ये आहे, सर्वत्र आहे, केमिस्ट्रीत. तर इथं ही आंतरिक अवस्था आहे, आंतरिक अवस्था इंटरफेज. तर या इंटरफेजला काही मॉलिक्युलर चेंजेस होतात सेलच्या आतमध्ये, वेअर इनसाइड द न्यूक्लियस ॲज वेल ॲज सायटोप्लाझम ऑफ द सेल. आता त्याच्यानंतर पहा या ठिकाणी हे इंटरफेज झाल्यानंतर हे एम स्टेज आहे, एम स्टेज, इथून एवढा भाग जो आहे हा एम स्टेज आहे, हे पहा एम स्टेज. आणि ह्या एम स्टेजमध्ये पुन्हा सुरुवातीला प्रोफेज आढळून येणार, प्रोफेज, त्याच्यानंतर हे मेटाफेज, त्याच्यानंतर मेटाफेज, त्याच्यानंतर या ठिकाणी हे आनाफेज, हे आनाफेज, आणि त्याच्यानंतर हे टिलोफेज, लक्षात, टिलोफेज, आणि याच्यानंतर हे कार्योकायनेसिस आणि हे सायटोकायनेसिस असं घडणार. आणि मग ही पॅरेंट सेल जी आहे, ही पॅरेंट सेल जन्म देणार कुणाला, जर मायटॉसिस असेल तर ह्या 2 डॉटर सेलला, मायटॉसिस असेल तर हे मायटॉसिस असेल, लक्षात, मायटॉसिस तर 2 डॉटर सेलला, आणि या ठिकाणी हे मिओसिस असेल, whenever that is the meiosis, then 4 daughter cell, then 4 daughter cells. आता पहा प्लॉइडी जर तुम्ही चेकआउट केली ह्या सेल डिव्हिजन मेकॅनिझममध्ये प्लॉइडी, तर इथं हे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे, सिंगल सेट ऑफ, हे पॅरेंटकडेही सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, डॉटरकडेही प्रोजेनी सेलकडेही सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम फॉर इच. पॅरेंटकडं 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, डॉटरकडे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. इथं पॅरेंटकडं 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, डॉटरकडं सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येतं आहे की मायटॉसिसमध्ये ह्याला इक्वेशनल डिव्हिजन का म्हटलं आहे की क्रोमोझोमचा नंबर पॅरेंट टू डॉटर सेल सारखा राहतो. क्रोमोझोमचा नंबर पॅरेंट टू डॉटर सेल काय होतं आहे, सारखा राहतो. मात्र या केसमध्ये बघा सारखाच राहतो कारण हे मायटॉसिस आहे. आता हे मायटॉसिस आणि हे मायटॉसिस कोणामधलं आहे, प्लॅन्ट सेलमधलं आहे. कारण प्लॅन्ट सेल हॅप्लॉइड असोत किंवा डिप्लॉइड असोत त्याच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन घडते. मात्र ॲनिमलमध्ये हे फक्त सोमॅटिक डिप्लॉइड सेलमध्येच घडतं आहे. कोणतं, मायटॉटिक डिव्हिजन. आता पहा या ठिकाणी हे सेल सायकल दाखवले मी. हे सेल सायकल पूर्ण होत असताना सेल सायकल कंप्लीट झाल्यानंतर सेल काय होते, स्प्लिट होते आणि ती जन्म देते. कोणाला, सेल बियर्स ऑर प्रोड्युसेस द डॉटर सेल, न्यू सेल्स ऑर द डॉटर सेल्स ऑर द प्रोजेनी सेल. तर सेल सायकल झालं म्हणजे त्याच्या पाठोपाठ काय झालं, सेल डिव्हिजन झालं. काय झालं, सेल डिव्हिजन झालं. सेल डिव्हिजन झालं म्हणजे नव्या पेशींचा जन्म झाला. तुमच्या बॉडीमध्ये नव्या पेशींचा जन्म झाला म्हणजे काय, लक्षात, त्या ठिकाणी टिश्यू निर्माण व्हायला स्कोप आहे, ऑर्गन निर्माण व्हायला स्कोप आहे. म्हणजे तुमची ग्रोथ झाली, डेव्हलपमेंट झाली. आणि सेलनी काय भोगलं, हे त्यांचं स्वतःसाठी सेलच्या लेवलवर पाहिलं तर रिप्रोडक्शन भोगलं. काय भोगलं, रिप्रोडक्शन भोगलं. आता लोअर ऑर्गॅनिझममध्ये बॅक्टेरिया वगैरेमध्ये तर काय, एकच सेलचं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ते, त्याच्या दुसऱ्या 2 सेल तयार झाले की त्याची रिप्रोडक्शनच झालं, त्याच्यामध्ये ते रिप्रोडक्शनच झालं. तर या ठिकाणी ते रिप्रोडक्शनचा ॲस्पेक्ट आहे इन हायर ऑर्गॅनिझम्स आणि इन लोअर ऑर्गॅनिझम्स. हाऊ यू हॅव टू डिफर फॉर द रिप्रोडक्टिव्ह फेनॉमेनॉन ती नंतर पाहू. आता या ठिकाणी पहा हे, तर इथं हे क्रोमोझोम नंबर जो आहे तो सेम रिटेन झाला आहे. कुठं,
डॉटर सेलमध्ये. कोणापासून? पॅरेंट सेलपासून. कोणापासून? पॅरेंट सेलपासून. या ठिकाणी काय झालं आहे, या ठिकाणी हे क्रोमोझोम नंबर सेम रिटेन झालेला नाही, हाफ आहे, हाफ. पॅरेंट टू डॉटर सेल हाफ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्टेटमेंट करता आलं पाहिजे याचं मायटॉसिसचं. द टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच क्रोमोझोम नंबर रिमेन्स सेम फ्रॉम पॅरेंट टू द डॉटर सेल. The type of cell division in which chromosome number remains same from parent to the daughter cell. This is known as mitosis, or this is also said to be the equational division. This is also said to be the equational division. Again, it is, you can say that असंही म्हणू शकता type of cell division in which chromosomes are equally distributed from parent to the daughter cell. The type of cell division in which the chromosomes are equally distributed from parent to the daughter cell. हे बी कैसं, हे पण म्हणू शकता तुम्ही असं. ते हिंदी इंग्लिश व्हिडिओ बनवायला चालू असल्यामुळं असं होतं आहे कधी कधी, तर ते समजून घ्या. मराठी मीडियम आम्ही सेमीचे विद्यार्थी. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी काय होईल, याचं जसं मायटॉसिसचं स्टेटमेंट केलं तसं तुम्ही मिओसिसचं काय म्हणणार. द टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच क्रोमोझोम नंबर रिमेन्स हाफ, क्रोमोझोम नंबर रिमेन्स हाफ फ्रॉम पॅरेंट टू द डॉटर सेल, फ्रॉम पॅरेंट टू द डॉटर सेल. आता या ठिकाणी पहा हे इथं 14 आहेत पी प्लॅन्टसाठी, हे 7 आले. इथे पुढं किती आले, हे 7 क्रोमोझोम 7 क्रोमोझोम 7 क्रोमोझोम 7 क्रोमोझोम. दोन्ही केसमध्ये काय झालं आहे पहा, इथं क्रोमोझोम किती होते 7, इथं 7 आणि 7 14, म्हणजे जेनेटिक मटेरियल डबल झालं. आणि जेनेटिक मटेरियल डबल झाल्याशी त्याचं डिस्ट्रीब्युशन होणारच नाही कुठं, पॅरेंट टू डॉटर सेल. या ठिकाणी काय झालं पहा, हे 14 होते, इथं 14, हे 7 7 2 14 21 आणि 28, म्हणजे हे पुन्हा डबल झालं, जेनेटिक मटेरियल डबल झालं. तर दोन्ही हे सेल डिव्हिजनच्या फेनॉमेनॉनमध्ये हे जेनेटिक मटेरियल डबल होण्याची व्यवस्था आहे, जेनेटिक मटेरियल. आणि दॅट इज द रिक्वायरमेंट, आणि ती गरज आहे कशासाठी, ती प्लॉयडी रिस्टोर होण्यासाठी, प्लॉयडी मेंटेन होण्यासाठी. तर अशी प्लॉयडी रिस्टोर किंवा मेंटेन होऊन ते क्रोमोझोमल स्पिसीज जे आहेत, त्याला स्पेसिफिक क्रोमोझोम नंबर असतो प्रत्येक स्पिसीजला. आपण पाहतो हे सगळे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे, दे डिफर इन रिगार्ड ऑफ देअर साईज अँड शेप अँड देअर ॲपिरन्स ऑल्सो. सगळे काही सारखे आहेत का? नाही. त्याचं कारण काय की सगळ्यामध्ये जो काही सेट ऑफ क्रोमोझोम असेल आणि त्या सेट ऑफ क्रोमोझोमनुसार जे काही नंबर ऑफ DNA असतील आणि त्या नंबर ऑफ DNAनुसार जे काही नंबर ऑफ जीन्स असतील आणि त्या जीनचं रेग्युलेशन आणि एक्सप्रेशन, त्याचा डान्स म्हणजे हे बॉडीची निर्मिती, ही बॉडीची निर्मिती. तर या ठिकाणी ते जेनेटिक कंट्रोल आहे, हे सगळं जेनेटिक कंट्रोल आहे आणि मग ते सेल सायकल आणि सेल डिव्हिजनशी संबंधित आहेत. तर हे असे 2 मुख्य प्रकार तुम्हाला अभ्यासाला आहेत. आता इथं पहा, द टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच द क्रोमोझोम नंबर रिड्यूस्ड हाफ फ्रॉम पॅरेंट टू द डॉटर सेल, दॅट इज नोन ॲज द मिओसिस ऑर रिडक्शनल डिव्हिजन. ऑर यू कॅन से when the chromosomes are not equally distributed, the type of cell division in which the chromosomes are not equally distributed from parent to the daughter cells. Chromosomes are not equally distributed from parent to the daughter cell. Such type of cell division referred out term as meiosis, or that also referred out term as reductional division. कारण क्रोमोझोमच्या संख्येमध्ये घट झाली, रिडक्शन झाले. इथं क्रोमोझोमची संख्या जी पॅरेंट सेलमध्ये होती तीच डॉटर सेलमध्ये कायम आहे, आणि म्हणून जी पॅरेंट सेलमध्ये होती तीच डॉटर सेलमध्ये कायम आहे, म्हणून काय इक्वेशनल डिव्हिजन, ED. तर हे ED आणि RD, ED आणि RD, हे RD वगैरे त्याचे वेगवेगळे लॉंग फॉर्म आहेत, पण इथं तुम्हाला रिडक्शनल डिव्हिजन हा कन्सिडर करायचा आहे. तर या पद्धतीनं आता पहा, हे जे हे M जे आहे मी इथं लिहिलेलं, हे M जे आहे हे मायटॉसिससाठी. आता इथं प्रकार कसा होतो, मिओसिस 1 अगोदर घडणार आणि त्याच्यानंतर हे कॉम्प्लिकेटेड आहे मिओसिस 1, आणि त्याच्यानंतर हे काय आहे लक्षात या ठिकाणी हे मिओसिस 2. तर मिओसिस 2 इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ द मायटॉसिस. मिओसिस 2 इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ द मायटॉसिस. हे मायटॉसिस सारखं आहे मिओसिस 2, त्याच्यामुळे ते इजीमध्ये समजते. मग हे या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी जी स्टोरी तुम्हाला बिल्टअप केली कुठं NCERTमध्ये, ती अशी की हे मायटॉसिस जे घडणार लक्षात, एक तर हे सेल सायकल आहे. सेल सायकल म्हणजे काय, आता सहज तुमच्या लक्षात येत आहे, इंटरफेज अँड द M स्टेज टुगेदर कॉन्स्टिट्यूट द सेल सायकल. यू कॅन से ॲज लाईक दिस. एकदम सिम्पलमध्ये जर म्हणलं तर हे इंटरफेज अँड द M स्टेज टुगेदर कॉन्स्टिट्यूट द सेल सायकल. M स्टँड आयदर फॉर द मायटॉसिस ऑर मिओसिस. M स्टँड्स आयदर फॉर द मायटॉसिस ऑर मिओसिस. आता याच्यामध्ये पुढं तुम्ही मायटॉसिस डिटेलमध्ये पाहिले, हे मायटॉसिससाठी G1 पाहिलं, S पाहिलं, G2 पाहिलं, त्याच्यानंतर प्रोफेज, त्याच्यानंतर मेटाफेज, त्याच्यानंतर अनाफेज, टिलोफेज, आणि हे कॅरोकायनेसिस म्हणजे हे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड द डिव्हिजन ऑफ cytoplasm. Division of nucleus means karyokinesis and division of cytoplasm means cytokinesis, that resulted in the formation of the respective daughter cells. तर याच्यामध्ये हे प्रोफेजला काय म्हणजे हे सगळंच आता तुम्हाला हे मायटॉसिस सांगता वेळेस हे काही असं डायरेक्ट घडत नाही. हे G1ला व्हॉट टाईप ऑफ चेंजेस हॅपन,
देन एस फेजला G2ला, ते झाल्यानंतर प्रोफेजला हे क्रोमोझोम वगैरे जे इस्टॅब्लिश येतात. कारण क्रोमोझोम म्हणजे बेसिकली तुम्हाला माहिती आहे ते DNA प्रोटीन कॉम्प्लेक्स आहे आणि क्रोमोझोम हा DNA प्रोटीन कॉम्प्लेक्स जो असतो तो एकदम सिम्पल फॉर्ममध्ये असतो. म्हणजे कसा, त्या ठिकाणी लूजली अरेंजमेंटमध्ये त्याचे असताना त्याला आपण क्रोमॅटिन मटेरियल म्हणतो आणि हे क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे, त्याचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोमची निर्मिती होते. तर हे सगळं प्रोफेजमध्ये त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये हे जेनेटिक मटेरियलशी संबंधित होणारे चेंजेस, त्याच्यातून होणारं DNAचं डुप्लिकेशन, त्याच्यातून ते क्रोमोझोमचं अस्तित्व, ह्या सगळ्या बाबी मायक्रो लेवलला पाहायच्यात. त्या त्यांनी मेन्शन केल्यात की G1ला काय चेंजेस होतात, Sला, G2ला, त्याच्यानंतर हे सगळे मॉलिक्युलर चेंजेस झाल्यानंतर सेल आता प्रिपेअर झाली. म्हणजे प्रिपेरेटरी स्टेज सेलनं भोगल्यानंतरच सेल काय दाखवणार, ॲक्च्युअल डिव्हिजन. ते ॲक्च्युअल डिव्हिजन म्हणजे एम स्टेज आहे. ॲक्च्युअल डिव्हिजन म्हणजे एम स्टेज आहे आणि एम स्टँड आयदर फॉर द मायटॉसिस ऑर मिओसिस. तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे पाहिल्यानंतर प्रोफेज आहे, त्याचे इन डिटेल्स. पुन्हा मेटाफेज आहे. आता मेटाफेजचं वैशिष्ट्य म्हणजे ते क्रोमोझोम्स आर अरेंज्ड आहेत इक्वेटोरियल प्लेट. पुन्हा आणखी असं असतं की सेंट्रिओल जो आहे, सेंट्रिओल आणि सेंट्रोसोम, हे सेंट्रोसोम किंवा सेंट्रिओल हे जे सेल ऑर्गनेज ह्याचं एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, महत्त्वाचा रोल आहे. आणि हे ऑलरेडी यू पीपल नो दॅट, आप तुम्हाला लोकाला हे माहीत आहे काय की हे सेंट्रिओल्स सेंट्रोसोममध्ये असतात आणि हे सेंट्रोसोम आणि सेंट्रिओल ह्या ज्या रचना आहेत ह्याचं सेल डिव्हिजनमध्ये योगदान आहे. आणि ते ॲनिमल सेलमध्ये असतात, दे आर ॲब्सेंट इन द प्लांट सेल. तर त्याच्यामुळं सेंट्रिओलचं योगदान, सेंट्रोसोमचं, की सेंट्रोसोम हे मुवमेंट ऑफ क्रोमोझोमला रिस्पॉन्सिबल असतात, तर स्पिंडलचे थ्रेड फॉर्मेशनला सेंट्रिओल रिस्पॉन्सिबल असतात. तो भाग पाहायचा आहे. त्याच्याशी संबंधित माहिती आलेली NCERTमध्ये रेकॉर्डवर. त्याच्यानंतर प्रोफेज, अर्ली प्रोफेज, लेट प्रोफेज होणार. अर्ली आणि लेट प्रोफेज झाल्यानंतर पुढं लक्षात त्याच्यामध्ये मेटाफेज होणार. इक्वेटोरियल प्लेटवर सगळे क्रोमोझोम जे आहेत ते येणार. आता तिथं इक्वेटोरियल प्लेटवर क्रोमोझोम आल्यानंतर मायटॉसिससाठी किंवा मिओसिस सेकंडच्या अनाफेजला, म्हणजे अनाफेज टू, तिथं नुसतं अनाफेज, कारण त्या ठिकाणी तिथं 1, 2 असं काही नाही, इथं मिओसिस सेकंड आहे. तर अनाफेज 2ला आणि तिथं अनाफेजला सारखे चेंज होतात, म्हणजे क्रोमोझोम स्प्लिट होतात आणि त्याच्यानंतर दे डिस्ट्रीब्युटेड टू द रिस्पेक्टिव्ह पोल. तर अशी स्टोरी, तिथं स्प्लिटिंग मेकॅनिझम आहे, क्रोमोझोमचं स्प्लिटिंग, तिथं लक्ष देणं तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर मात्र हे इथं मिओसिस 1मध्ये जी अनाफेज आहे, अनाफेज 1, तर त्या अनाफेज 1ला मेटाफेज नंतर ती अनाफेज 1 येते. तर त्याच्यामध्ये क्रोमोझोमचं डिस्ट्रीब्युशन जरी झालेलं असलं इक्वेटोरियल प्लेटवर, तरी क्रोमोझोम्स तिथं स्प्लिट होत नाहीत. इन्स्टेड ऑफ स्प्लिटिंग द क्रोमोझोम ॲट द टाइम ऑफ अनाफेज 1 ऑफ द मिओसिस 1, दे डिस्ट्रीब्युटेड 50-50 डिस्ट्रीब्युशन होत आहे त्याचं कुठं, रिस्पेक्टिव्ह पोलला. दे स्कॅटर्ड टू द रिस्पेक्टिव्ह पोल्स. तर 50-50 डिस्ट्रीब्युशन त्याचं कॉन्सेप्ट आहे तिथं. तर अशा पद्धतीनं इथं हे आहे, हे साधं प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज, त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस दॅट रिझल्टेड इन द प्रोडक्शन ऑफ द डॉटर सेल. ही स्टोरी तिथं आलेली मायटॉसिससाठी. आणि मिओसिससाठी काय झालं पहा, मिओसिसमध्ये तुम्हाला मिओसिस 1 आणि मिओसिस 2 आहे. तर मिओसिस 1, सी हिअर, हे बा, हे मिओसिस 1 वर आणि हे मिओसिस 2, दिस इज ED आय लाईक मायटॉसिस. तर याच्यामध्ये हे प्रोफेज 1 आहे, प्रोफेज 1. त्याच्यानंतर याच्यामध्ये ही प्रोफेज 2. ही प्रोफेज 2 सिम्पल आहे, कारण ती याच्यासारखी प्रोफेज 2 ही सिम्पल आहे. मात्र ही जी स्टेज आहे तुमची प्रोफेज 1 ही प्रोलॉंगड आहे. दिस प्रोफेज 1 इज प्रोलॉंगड, कारण याच्यामध्ये हे पहा लॅप्टोटीन नावाची सबस्टेज आहे. त्याच्यानंतर लॅप्टोटीन, त्याच्यानंतर लॅप्टोटीन आणि पुढं त्याच्यात पहा एक हे पण आहे सिनॅप्सिस दाखवणारे लॅप्टोटीन, देन 3री, 4थी आणि 5वी. तर याच्यामध्ये हे झायगोटीन, पॅचेटीन, देन डिप्लोटीन, देन डायकायनेसिस. लॅप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. लॅप्टोटीन इज ऑल्सो नोन एज लॅप्टोनेमा, झायगोटीन इज झायगोनेमा, पॅचेटीन पॅचिनेमा, डिप्लोटीन. तर ह्या सबस्टेजला होणारे चेंजेस फार महत्त्वाचे आहेत, तिथं आलेले चेंजेस हे मेन्शन केलेत त्यांनी. ही प्रोलॉंगड स्टेज आहे. हे झाल्यानंतर इथं तुमची मेटाफेज 2 येणार आहे, मेटाफेज 2.
इथंही मेटाफेज 2 येणार आहे, ही मेटाफेज 2. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे अनाफेज 2 आणि इथं हे अनाफेज 2 येणार आहे. तर हे अनाफेज 2ला पहा, ह्या अनाफेज 2ला पुन्हा स्प्लिटिंग ऑफ क्रोमोझोम आहे. काय आहे? स्प्लिटिंग ऑफ क्रोमोझोम. यू हॅव टू पे युअर अटेन्शन फॉर दिस पॉईंट ऑर फॉर दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन इन युअर NCERT. आणि या ठिकाणी मात्र 50-50 डिस्ट्रीब्युशन आहे. हे 50-50 डिस्ट्रीब्युशन आहे, 50-50 क्रोमोझोमचं रिस्पेक्टिव्ह पोलला. कशामध्ये? ही मिओसिस 1मध्ये. म्हणून तर हे 7 इकडं 7 इकडे गेलेत. इथं स्प्लिटिंग नाही. त्याच्यानंतर इथं टिलोफेज आहे, टिलोफेज 2. इथंही अनाफेज झाल्यानंतर टिलोफेज 2 आहे. इथं हे झाल्यानंतर इंटरकायनेसिस नावाची स्टेज येते. इंटरकायनेसिस आणि इंटरकायनेसिस झाल्यानंतर याच्यामध्ये हे इंटरकायनेसिस नंतर हे घडणार, ह्याच्यानंतर हे घडणार आणि हे झाल्यानंतर कॅरिओकायनेसिस दॅट फॉलोड बाय द सायटोकायनेसिस अँड दॅट रिझल्टेड इन द फॉर्मेशन ऑफ द 4 डॉटर सेल्स. तरी अशा प्रकारची स्टोरी तिथं आलेली सगळी. मग हे सांगत असताना ह्याचं सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस आहे, पुन्हा सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस आहे, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी काही आलेल्या आहेत त्याच्यात. पण अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन, अशा प्रकारची माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे. सो दिस इज द लिटल बिट अबाउट द सिलेबस ऑफ दिस चॅप्टर. सो यू हॅव टू prepare this chapter thoroughly, because this chapter exhibit the certain importance or certain significance related to the different chapters of your NCERT that might have been belongs to the 11th NCERT or the 12th NCERT. This chapter had a specific significance. So this is cell cycle and cell division, and it includes the study of the mechanism of mitosis or the equational division, as well as the mechanism of meiosis or the reductional division. The in detail things are related with the cell cycle. The phases of cell cycle are as like this: G1 is there, G2 is G2, and so on. Whenever mitosis is there, then in mitosis prophase, metaphase, anaphase, telophase, that followed by the karyokinesis and cytokinesis, and this parent cell responsible for formation of the 2 daughter cell. So such type of story they narrated in your NCERT. Similarly, again in case of the meiosis, these are the reproductive cells generally, or the germ cells, where the one parent cell bear or produces the 4 daughter cell, and the chromosome number reduced half from parent to the daughter cell. In this case, one parent cell bear or produces only the 2 daughter cell. So the in detail mechanism of this meiosis is as like meiosis 1, then the meiosis 2. In meiosis 1, prophase 1 is prolonged, where that is exhibited by the presence of the lactotin, zygotin, pachetin, diplotin, dikinesis. Then meiosis 2 is here, then anaphase 2, where the chromosomes are divided 50-50 and distributed to the respective poles. Then telophase 2 and interkinesis is there. After interkinesis, prophase 2 is there. Prophase 2 is similar to that of the prophase of mitosis. Then the metaphase 2 is there. Then anaphase 2, where the splitting of chromosome takes place as like the anaphase of the mitosis. Then telophase 2, and then karyokinesis and cytokinesis takes place simultaneously, that lead to the formation of the 4 daughter cell. So this is the story of this chapter that narrated properly and sequentially in your NCERT content, and the status is specific for that language. So accordingly you have to prepare that. So thank you for all of you. तर हे सगळे काही मराठीमधून व्हिडिओ टाकतो मी, आणि हिंदी इंग्लिश जे सेमीचे आणि मराठीचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आता हीच इन्फॉर्मेशन जी आहे ती मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये सांगितलेली, त्याच्यात जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये ती पण पाहून घ्या, ज्याच्यामुळं त्याचा तुम्हाला बेनिफिट होतो. कशाला? तुमच्या बोर्डाबरोबर NCERT जे फॉलो करायला येते. बोर्डानं काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये थोड्या वाढवून टाकल्यात, पण ती फार वेगळी स्टोरी, मी काही ती सांगत बसत नाही तुम्हाला त्याचं का केलं आहे त्यांनी. ती पुन्हा एखादा व्हिडिओ त्याच्यासाठी मी स्पेशल टाकेल की बोर्डाची पुस्तकं कधी आले, का आले, कुणामुळे आले ती. बाकी हे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करत चला मित्राबरोबर. म्हणजे अशा प्रकारचे तर ही सिलेबसची डायरेक्शन आहे. हे मी एक कोर्स उपलब्ध करतो आहे, तर ते कोर्समध्ये हे इन डिटेल चॅप्टर जो आहे तो पुन्हा शिकवला जाईल. त्यावेळेस त्या स्टेजचे सगळे चेंजेस सांगितले जातील. थँक्यू फॉर ऑल ऑफ यू फॉर लिसन मी पीसफुली. बाय बाय.